आदित्य हृदय स्तोत्राचं मराठी विवरण आणि समश्लोकी पद्यरचना. लेखिका अरुंधती दीक्षित. वाचक स्वर सुवर्णा बोडस. आज ऐकूया याचा भाग दुसरा. कुणाला वाटेल नुसत्या पाठीवर हात फिरवण्यानं काय होणार, किंवा नुसत्या स्तोत्र पठणानं काय फरक पडणार. दिव्यात तेल असतं, वात असते, पण त्या जोडीला तिथे अग्नी चेतवणं अपेक्षित असतं. त्यामुळंच दिवा उजळून निघतो. ते काम साधं वाटलं तरी ते साधं नसतं. अगस्ती ऋषींच्या शब्दामुळे रामातल्या धगधगीत चैतन्यावर जमलेली दमलेपणाची राख क्षणार्धात दूर झाली. काम आपण सर्वच जण करतो, पण ते विशेष चांगल्या रीतीनं केलं की ते विकर्म म्हणजे विशेष कर्म होतं. कर्माच्या जोडीला आंतरिक मेळ असला म्हणजे ते कर्म निराळच होतं. हे म्हणजे विकर्म. तेल वात यांच्या जोडीला ज्योत आली म्हणजे प्रकाश पडतो. कर्माच्या जोडीला विकर्मता आली की प्रकाश पडतो. एखादा लाकडाचा ओंडका पेटवला की तो धगधगीत निखारा होतो. लाकूड आणि अग्नी ह्यात केवढा फरक. लाकडात अग्नी गुप्त असतो, त्याप्रमाणे स्वधर्माचरणातील असीम सामर्थ्य असंच गुप्त असतं. कर्मात विकर्म ओतलं की कर्म दिव्य दिसू लागतं. आई मुलाच्या पाठीवरून हात फिरवते. एक पाठ आणि त्यावरून वेडावाकडा एक हात फिरला. एक साधी क्रिया, परंतु त्या साध्या कर्मानं त्या मायलेकरांच्या मनात ज्या भावना उचंबळल्या त्याचं कोण वर्णन करू शकेल. इतक्या लांबी रुंदीच्या पाठीवरून अशा इतक्या वजनाचा एक गुळगुळीत हात फिरवताच आनंद निर्माण होतो, असं समीकरण कोणी करू लागला तर ती थट्टा होईल. हात फिरवण्याची क्रिया जरी क्षुद्र असली तरी त्यात आईचं हृदय ओतलेलं असतं. ते विकर्म ओतलेलं असतं, म्हणून तो अपूर्व आनंद उत्साह निर्माण होतो. अगस्तींच्या प्रेमपूर्वक पाठीवर ठेवलेल्या हातानं तेच साध्य झालं. विनोबा म्हणतात, कर्मात विकर्म ओतलं की अकर्म तयार होतं. म्हणजे निर्माण होणाऱ्या प्रचंड उत्साहामुळं आपण काही काम करत आहोत ही जाणीवही नाहीशी होते. माणूस दमत नाही, कंटाळत नाही. श्रीरामाचं तसंच झालं. मनात एक अपूर्व उमेद तयार झाली. त्यांचा सर्व शीण नाहीसा झाला. रामाच्या पाठीवर ठेवलेल्या हातामुळं रामामध्ये अशी काही प्रेरक शक्ती तयार झाली की रामाकडे पाहताच दमलेली वानरसेनाही अपूर्व उत्साहानं परत एकदा लढायला तयार झाली. सूर्य रात्रंदिवस काम करतच असतो. आपल्याला वाटतं तो रात्री नसतो तरी पृथ्वीच्या दुसऱ्या गोलार्धाला प्रकाश देतच राहतो. पण त्याला विचारलं तर तो म्हणेल की मी काहीच करत नाही. तो जरी काही कर्म करत नसला तरी त्याच्यात एक प्रचंड प्रेरक शक्ती भरून राहिलेली असते. तो दुनियेला सारी कामं करायला लावतो. त्याला पाहताच कोंबडा आरवतो, पाखरं किलबिल करायला लागतात, उडतात. माणसं आपापली कामं करतात. ज्याला असं अकर्म साधलं तो लोकांना प्रचंड प्रेरणा देतो. अगस्तींच्या दमदार तपामध्ये स्वतःच्या कर्माला अकर्म करायची आणि सत्याला प्रेरणा द्यायची महान ताकद होती. ऋषी अगस्तींनी सांगितलेलं हे प्रेरणादायी सूर्य स्तोत्र आजही तेवढंच प्रेरक आहे.
ह्या सूर्य स्तोत्रात सूर्याची नावं म्हणजेच त्याचे अनेक गुण सांगणारी गुणविशेषणं आहेत. ते गुण आपल्यात बाणावेत असं प्रत्येकालाच वाटेल. रामानं श्रद्धायुक्त अंतःकरणानं ते स्तोत्र 3दा म्हटलं. जणू दीप पेटला होता, लाकूड अग्निरूप झालं होतं. रामानं प्रचंड आत्मविश्वासानं रावणाच्या डोळ्यात बघत रावणाला ललकारलं. आत्मविश्वास प्रथम डोळ्यातून व्यक्त होतो. जिंकण्याची जिद्द नजरेतून प्रत्ययाला येते. सत्याच्या नजरेसमोर असत्याची नजर टिकू शकतच नाही. तिथंच जय पराजयाचं पहिलं भाकीत नक्की होतं आणि घडतंही तसंच. आणि मग प्रत्यक्ष सूर्यनारायणानेच सांगितलं, रामा, रावणाचा काळ जवळ आला आहे, आता त्वरा कर. पुढच्याच क्षणी रामाचा बाण रावणाच्या शिराचा वेध घेऊन गेला. या स्तोत्रातला श्लोक पहिला आणि दुसरा असा आहे. ततो युद्ध परिश्रांतं समरे चिंतया स्थितं रावणं चाग्रतो दृष्ट्वा युद्धाय समुपस्थितं दैवतैश्च समागम्य द्रष्टुम् अभ्यागतो रणम् उपगम्य ब्रवीद् रामम् अगस्त्यो भगवांस्तदा. आता याची समश्लोकी पद्यरचना अशी आहे. सज्ज होऊन युद्धासी लंकाधीश महाबळी ललकारत युद्धाला पातला तोरणांगणी नव्या ताज्या दमाच्या त्या रावणा पाहुनी रणी चिंताक्रांत बहु झाला रामदाशरथी मनी अविश्रांत लढूनी तो थकलेला उभारणी सैन्यही थकले आहे पाहुनी काळजी करी. त्याच वेळी तिथे आले भगवान अगस्ती ऋषी घेऊनी आपुल्या संगे देव आणि ऋषी मुनी पाहण्या राघवाचा त्या पराक्रम रणांगणी शस्त्रकौशल्याची रामाचे अस्त्रावरी प्रभुत्वही हाय काय परंतु तो चिंतेने घेरला अति थकलेला दिसे त्यांना संग्रामी जानकीपती पाहुनी दृश्यते सारे राघवा धीर देण्यासी आले जवळ रामाच्या मुनिश्रेष्ठ अगस्तीही. आज इतकंच. यानंतरचा भाग आपण ऐकूया पुढच्या रविवारी.